विभागाशी तुम्हाला सांगितलं की हे मराठीचं काळकडू आमच्यासाठी ते काळकडूच होतं. मी मागे प्रसंग सांगितला मुद्दाम प्रसंग सांगतो आपल्याला की हे आमच्या गमनामध्ये आलं होतं. मी एवढा महाराष्ट्रासाठी मराठीसाठी कडवट का झालो. लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत बाळासाहेब होते पण मी एक प्रसंग कधीही विसरणार नाही आणि तो 1999 सालचा आहे. त्या 1999 साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती सरकार येणार नाही अशी परिस्थिती होती. पवार साहेब त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. वेगवेगळे होते आणि मग सगळ्या त्या वादामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या वादामध्ये काहीच होईना. दिवसामागून दिवस चालले परंतु काही होईना. एका दिवशी मी मातोश्रीला घरी बसलो होतो. दुपारची वेळ होती. अचानक 2 गाड्या आल्या. सरळपणे सांगितलं 4 वगैरे वाजले. ते दरवेळेला पुण्याचं सावडेकर प्रकाश सावडेकर काही मंडळी आली. मला म्हणाले आज बाळासाहेब भेटायचं. म्हटलं आता ते भेटणार झोपायची वेळ नाही म्हणजे अडचण नाही भेटणार म्हणजे तुम्हाला सांगतो तर काय विषय काय बोलायचं काम करतो. काय विषय काय त्या त्यांना सगळ्यात मुख्यमंत्री पदाचा विषय झालेला आहे. म्हटलं अच्छा अरे वा. म्हटलं काय झालं. सुरेश दादा जैन यांना दोन्ही बाजूने आम्ही ठरवले की त्यांना मुख्यमंत्री करायचं. एवढं फक्त बाळासाहेबांना सांगायचं. मी मध्ये गेलो. रूम मध्ये ताळो शांतता. आम्ही कार्यक्रमामध्ये बोलायचो म्हणून मी हात मारले. काका लहान झोपले होते. काका उठ. हे काका उठ. काय म्हटलं नाही सगळे खाली चावडेकर सगळे वेगळे आले. त्याचे म्हटलं ते मुख्यमंत्री पदाचा विषय झाला. काय झालं तर म्हणाले सुरेश दादाजी याला मुख्यमंत्री पदासाठी कोणी जणांनी सांगितले की करायचं. असं माझ्याकडे बघितलं. त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल. दुसरा मराठी या एका विषयासाठी मला तिकडे कळलं की या माणसाने सत्तेवर लाभ लावला. हे संस्कारच्या कोणावरती झाले असतील तो मराठीसाठी तडजोड करतो. बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही युती होत राहतील. मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही. कोणत्याही होणार नाही. याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं गरजेचं आहे आणि सतर्क असणं तेवढंच गरजेचं आहे. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील कल्पना नाही. परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी आशा आपल्या सगळ्यांपेक्षा हा जास्त आपल्या सगळ्यांपेक्षा हा जास्त आनंदी खूप झाला असतो. त्यांनी मराठी माणसाला उभं केलं ते हिंदू हृदय समाज माननीय बाळासाहेब. आज त्यांची पुढची पिढी ते मंचावर एकत्र येऊन मराठीचा गजर उभारायला करते आणि त्या आजोबांचे दोन नातू आज आपल्या समोर मराठीचा झेंडा पुढे
देण्यासाठी सज्ज झाले दिसतात. नवीन पाटील उपस्थित आहेत, आदित्य पाटील उपस्थित आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो. या वास्तूला युनेस्को डोम असं म्हणतात, पण इतिहास देश पाहता मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटलेला मराठी जनमानसाचा डोम या सर्व मराठी पिढीला आता उत्सुकता आहे. माननीय शिवसंचे उद्धव बाळासाहेब ठाकरे भीमशक्ती शिवशक्ती एक जुनीच्या प्राण्यामध्ये महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख देशात आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. उद्धवसाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ठाकरे बंधू आगे बढ़ो. की त्याने मला सन्मान दिला. उद्धव ठाकरे असं बोलले. आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि तमाम मराठी हिंदू बांधवांनो बहिणींनो, अप्रतिम मांडणी राजनीती केली. माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, पण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष आज भाषणाकडे. पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे. सर्वप्रथम इकडे समोर सगळेजण बसले, ज्यांनी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वैभवूत दाखवली. त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. दीपक पवार कोणाकडची व्हायचं महाराज आपण बरंच असेल काय ना काय जानकर मी आपल्याला होते असं होत.